जाने नवीनां हेमगौराङ्गीं प्रवरेन्दिवराम्बरां वृषभानुसुतां वन्दे कृष्णकान्ता शिरोमणिं महाभावस्वरूपा त्वं कृष्णप्रिया वरीयसी प्रेम भक्तिप्रदे देवी राधिके त्वां नमाम्यहम् योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं हाचिने मात्र न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घररी गे झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू गावचे निवासी असणारे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचा व्यभिचार भावातील अभंग या प्रकरणातील 3 चरणांचा भंग सर्वांच्या परिचित असणारा आज काल्याच्या या चिंतनाकरता आपण निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एका गोपीची अवस्था सांगतात। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाचं औचित्य थोडंसं सांगायचं असं की सालावादाप्रमाणे ज्ञानगीता आश्रमाचा वर्धापन दिन सोहळा याही वर्षी आपण अतिशय आनंदामध्ये साजरा करत आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सगळे कार्यक्रम कॅन्सल करून रद्द करून आपण अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करत आहोत। आश्रमातील विद्यार्थी आणि संपूर्ण ज्ञानगीता आश्रमाचा परिवार केवळ यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय। 3 दिवस आपण हरिपाठ वगैरे भजन वगैरे केलं आणि सांगता म्हणून काल्याचं कीर्तन फक्त करायचं असं नियोजन ठरलं आणि नेहमीच्या आपल्या पद्धतीने आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पानसवरून आलेले हरिभक्तपरायण संतोष महाराज भंदिरगे सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबतच आश्रमावरती प्रेम करणारी सगळेच मंडळी आणि आश्रमाचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमाला सुरुवात करायला तसा विलंब झालेला आहे, परंतु चिंतन करायचं आणि काहीतरी चांगलं चिंतन घडावं हा उद्देश आहे। त्यामुळे काही महत्त्वाच्या सूचना सांगून ठेवतो की कार्यक्रमामध्ये विक्षेप होता कामा नये। जास्त वेळ मी चिंतन करणार नाही, जोपर्यंत कार्यक्रम रंगलाय तोपर्यंतच करायचा। एकदा वाटलं की आता कंटाळवानं वाटलं त्यावेळेला कार्यक्रमावर थांबवूयात, पण मी तुमची परीक्षा पाहणार नाही। आनंद जर मिळत असेल तर नक्कीच घ्यावा आणि खास करून आजूबाजूला असणाऱ्या लोकांकरता सूचना की विक्षेप होणार नाही याची काळजी घ्या। माझा आवाज जर त्यांच्यापर्यंत जात असेल तर मग कारण काय होतं भावनेच्या भरात मी वाईट बोलून जातो आणि मग ते अनेकांना वाईट वाटतं, तसं होता कामा नये ही नम्र विनंती। नाहीतर मध्येच कोणीतरी पाणी घेऊन येणार, नैवेद्य घेऊन येणार, काहीतरी बोलणार, ते चालणार नाही। एक वक्त्याच्या श्रोत्यांच्या मर्यादा ठरलेल्या असतात, त्या मर्यादांचं पालन व्हावं आणि ते तुम्ही मंडळींनी करून घ्यावं असं मला वाटतं। त्यांच्यापर्यंत आवाज जायचा नाही कदाचित, कारण बऱ्याचदा असं होतं मी बोलायला लागलो की कोणीतरी मध्ये काहीतरी बोलतं आणि मग मी वाईट बोललो की वाईट वाटतं, तसं होता कामा नाही। चिंतनामध्ये विक्षेप भजनी विक्षेपतेची पैमरण तुकोबाराय सुद्धा सांगतात, भजनामध्ये विक्षेप होता कामा नये। आपण चिंतनाला सुरुवात करणार आहोत आणि अजून एक औचित्य सांगायचं असं की बाबांचा हा 66वा जन्मदिन सोहळा अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करतोय। अनेक संकटांना तोंड देऊन आतापर्यंत बाबांनी केलेली वाटचाल खरोखरच भगवंताच्या कृपेची पावती देणारी आहे। भगवंताची बाबांवरती असणारी कृपाच ह्या निमित्ताने अधोरेखित होते। बाबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल्याचे कीर्तन तर खूपदा आपण केलंय, ऐकलंय आणि तुम्ही कीर्तन केलंय, तुम्ही त्यातले जाणकार आहात। चरित्र भाग सगळ्यांनाच माहीत आहे, तरी सुद्धा काहीतरी वेगळं चिंतन करायचं हा एक उद्देश या ठिकाणी ठेवून तुम्हाला सांगण्याकरता म्हणून नव्हे तर माझं स्वतःचं चिंतन घडावं म्हणून हा चिंतनाला भंग निवडलाय।
अनेक पर्याय समोर होते, परंतु समोर उचलताना तो अभंग आला. म्हटलं चला हा घेऊयात, कारण कार्याचं चिंतन काय सगळं सारखंच आहे. त्याचे थोडेसे भाव बदलले की चिंतन बदलतं. त्यामुळे आपण नियोजित वेळेमध्ये कार्यक्रम संपू. सगळ्यांनी खाल्लंय ना, चक्कर वगैरे यांची शक्यता नाही ना कोणाला. म्हणजे कसं थोड्या वेळाने चेहरे तुमचे भूक लागली की कसं तरी होतात, म्हणून दही अंडी खाली पडायच्यात आपण संपवणार आहोत. विठोबार हात करायचे थांबले. ठीक आहे, डबल उत्तर घ्यायची. आमचे गुरुवारी विठोबा रखुमाईचं भजन घेतात. मला आज आठवलं म्हणून मी ते भजन घेतलं. विठ्ठल विठ्ठल जायची विठोबा रखुमाई. एक आई फडकाऱ्यांचा एक नियम आहे म्हणून तुम्हाला माहिती. काल्याचं चिंतन म्हटलं की भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं. भगवंताने केलेल्या अनेक प्रकारच्या लीला आहेत. भगवंत अवतरित होतात. अनेक अवतार, अनंत अवतार घेसी भक्त आकाराने, कदवाळू कृपाळू जीवाला घे उद्धरणे. अनेक भक्तांकरता विविध रूपामध्ये प्रभू नेहमीच प्रगट होत असतात. परंतु विशेषत्वाने ज्यावेळेस भगवंत प्रगट होतात, परिपूर्णतम असणारा अवतार म्हणजे भगवान श्यामसुंदराचा. या विकराल अशा असणाऱ्या संसारातून बाहेर पडण्याकरता, भक्ताचं चित्त मन वेधून घेण्याकरता जर कोणता अवतार झाला असेल तर तो आहे भगवान श्यामसुंदराचा अवतार. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन प्रत्यक्ष भगवंत स्वतःही सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेत असतो धर्माची स्थापना करण्याकरता आणि अधर्माचा निपात करण्याकरता. मागे आपण पाहून आलो भगवंताच्या अवताराचं दोन प्रयोजन. एक तर अनुग्रह आहे, एक आहे निग्रह. दुष्टांचा निग्रह करण्याकरता घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनांशी संहारी. एकाच चरणामध्ये तुकोबारे सांगून जातात की भक्तांचं रक्षण करणं आणि दैत्यांचं निर्दालन करणं याकरता प्रभू प्रगट होत असतात. केवळ भक्तांचं रक्षण करण्याकरताच नव्हे तर भक्तांवरती अनुग्रह करण्याकरता भगवंत खास तया लागी मज रूपा येणे, तयाची निमज येथे असणे, तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पढिये. 12व्या अध्यायामध्ये मौली सूत्र सांगतात त्या भक्ताकरता मला अवतार घ्यावा लागतो. खरं तर भक्ताकरता अवतार भगवंताने घ्यायचा, याच्यामध्ये भगवंताचं एक विशेष भक्तावरती असणारं प्रेम आहे. आणि ह्या प्रेमाचा परमोच्च बिंदू जर कोणता असेल तर भगवान श्यामसुंदराचा अवतार. इतर अवतारांमध्ये भगवंताच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन आपल्याला पाहता येतं. परंतु प्रामुख्याने जर प्रेम अनुभवायचं असेल, नवे नवे मी तर म्हणेल की प्रेम कसं करावं किंवा प्रेम म्हणजे काय हे जर शिकवलं कुणी असेल तर भगवान श्यामसुंदराने. या अवतारामध्ये त्याने सगळंच काही करून दाखवलं. शस्त्रही घेतलं आणि शास्त्रही हातामध्ये घेतलं. अवताराचं प्रयोजन मी तुम्हाला सांगत होतो. जब जब होय धर्म की हानी, बाळही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभू विविध शरीरा, हर ही कृपा निधी सज्जन वीरा. सज्जनांची पीडा दूर करण्याकरता आणि भक्तांवरती अनुग्रह करण्याकरता प्रभू प्रगट होत असतात. भक्तांच्या अतीव प्रेमापोटी प्रभू अवतरित होत असतात. आणि अशाच प्रकारे प्रभू अवतरित होत आहेत गोकुळामध्ये. खरं तर कथानक सगळ्यांना माहीतच आहे. नंद बाबा आणि यशोदा मैया यांच्या घरी प्रभू प्रगट झालेत, तरी देखील त्यांचा अवतार जन्म मात्र झालाय वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी. कथानक मी तुम्हाला फार विस्ताराने सांगत नाही. कारागृहामध्ये डांबलेल्या वसुदेव देवकींचे 6 पुत्र मारले. 7वा पुत्र योगमायेने नेला. 8वा पुत्र जन्माला आला. त्याला गोकुळामध्ये नंदाच्या घराला मजनी गोकुळाला आणि यथाशक्य त्या ठिकाणी भगवंताला नेऊन ठेवण्याचं भगवंतानेच सांगितलेलं ते आदेश वसुदेवजींनी गोकुळामध्ये त्याला नेऊन ठेवलंय. आणि मग गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, बुढ्या तोरणे वगैरे वगैरे संपूर्ण गोकुळामध्ये आनंद पसरलाय. गोप आणि गोपिका एवढंच नव्हे तर गाई गोपाळ अगदी छोटी वासरं सुद्धा भगवंताच्या प्राकट्याचा आनंद त्या ठिकाणी साजरा करतात.
गोकुळामध्ये असणारे जे गोपिका आहेत, जे गोपाळ आहेत, ज्या गायी आहेत, नवे नवे तिथे असणाऱ्या वृक्ष वेली सुद्धा महात्म्यांचे असणारे अवतार आहेत. पद्मपुराणामध्ये उल्लेख जसा सापडतो की उद्धवजी वृंदावनामध्ये एका झुडपाच्या रूपामध्ये राहत होते. आजही आपण वृंदावनामध्ये पाहतो अनेक झाडे झुडपे दिसतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा त्या झाडांच्या रूपामध्ये अनेक सिद्ध पुरुष वृक्षांच्या रूपामध्ये येऊन भगवंताची लीला पाहण्याकरता आले होते. त्या वृक्षांवरती वास्तव्य करणारे पक्षी असतील, अगदी पक्षी असतील, प्राणी असतील, प्रत्येक पक्षी प्रत्येक प्राणी हा भगवंताचा भक्त आहे आणि भगवंताच्या लीलांचा आनंद घेण्याकरता त्या रूपामध्ये तिथे प्रकट झाला. असं म्हटलं जातं की शरद इंदिरा शश्वदत्र ही गोपिका स्वतःच वर्णन करतात की प्रत्यक्ष इंदिरा अर्थात लक्ष्मीचा त्या ठिकाणी वास झालेला आहे. ती स्वतः त्या ठिकाणी वास्तव्याला, याचं कारण असं प्रत्यक्ष भगवंत तिथे प्रकट होणार आहेत. मग जर तेथील वृक्ष वेली जर अवतरित किंवा महात्म्याच्या रूपामध्ये जर असतील तर तेथील गोपिका सामान्य असू शकत नाहीत. या गोपिका जर कोणत्या असतील तर वेद गर्भातील असणाऱ्या श्रुती ह्या गोपिकांच्या रूपाने या ठिकाणी प्रकट झालेल्या आहेत. गोपी म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नव्हे, एखादी श्रीलिंगी असणारी व्यक्ती म्हणजे गोपी नव्हे, गोपिका नव्हे. आपल्याकडे गोपी हा शब्द श्रीलिंगी वापरला जातो. भगवंताच्या प्रेमामध्ये वेडी झालेली स्त्री म्हणजे गोपी, असा एक सामान्य अर्थ आपण पाहतो. एका दृष्टीने तो खरा आहे सुद्धा. परंतु गोपी ही एक व्यक्ती नाही, ती अंतःकरणाची असणारी एक वृत्ती आहे. भगवंताच्या ठिकाणी काया वाचा मने भगवंताला समर्पित असणारी जी कोणी असेल तिला गोपी असं म्हटलेलं आहे. गोपी हा भक्तीतील सर्वोच्च असणारा भाव आहे, ज्याला परमहंस भाव असंही म्हटलं जातं. ज्याच्या जीवनामध्ये भगवंत सोडून काहीच नाही त्याला गोपी असं म्हणावं. तिची प्रत्येक कृती भगवंताकरता समर्पित केलेली असते. तिच्या अंतःकरणामध्ये असणारा जो भगवंताचा भाव आहे तो अतिशय गोपनीय. गोनाम इंद्रिय, प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, किंवा आपण म्हणतो की माझ्या डोळ्यातून फक्त तुझंच रूप दिसावं, माझ्या कानाला तेची मज प्रेम दे देवा, कान भरून ऐकत तुझी कीर्ती, तेची मज विश्रांती दे देवा. प्रत्येक अवयव भगवंताकरता समर्पित करणं गोनाम इंद्रिय. त्या प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या विषयक असणाऱ्या भक्तीचं प्राशन करणे, पिबती नाम प्राशन करणे, प्राशन करणारी जी वृत्ती आहे तिला गोपी असं म्हटलेलं आहे. प्रत्येक इंद्रिय भगवंताकडे लावणं तेवढी काही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक कृती भगवंताकरता करणं हे एक विशेष असणारी गोष्ट आहे आणि ती ज्याला साधली त्याला गोपी असं म्हणावं. याच्याही पुढे असंही सांगितलं जातं की आपल्या अंतःकरणामध्ये गोपन भाव ठेवणारी भगवंता विषयक असणारी जी भक्ती आहे ती दाखवण्याची गोष्ट नाही, ती अंतःकरणामध्ये लपून ठेवावी, तिचं गोपन करावं. आणि असं गोपन करणारी जी कोणी असेल तिला गोपी असं म्हणावं. या गोपी 3 प्रकारांमध्ये सांगितलेल्या आहेत. वेदांचा जर विचार करू गेलो तर श्रुती माता 3 प्रकारची आहे. 3 प्रकारच्या श्रुती वेदांमध्ये आढळतात. एक कर्मकांड प्रधान आहे, जिच्यामध्ये कर्म सांगितलंय. एकामध्ये उपासना सांगितले, एकामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. 1 लक्ष ज्या श्रुती आहेत त्याच्यापैकी 80,000 श्रुती ज्या आहेत त्या कर्म प्रधान आहेत. कांडत्रयात्मक ज्याला आपण म्हटलं जातं. कर्म, ज्ञान आणि उपासना या 3 प्रकारातून 80,000 श्रुती ज्या आहेत, 80,000 वेदांचे श्लोक जे आहेत ते कर्माचं प्रतिपादन करतात. 16,000 श्रुती ज्या आहेत त्या उपासनेचं प्रतिपादन करतात आणि 4,000 असणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या ज्ञानप्रधान आहेत. त्यांच्यातून ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आणि अशा असणाऱ्या या गोपिका तुकोबाराय देखील वर्णन करतात की कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. 3 प्रकारच्या स्वतंत्र 3 प्रकारच्या गोपिका या गोकुळामध्ये आपल्याला सापडतात. 3 प्रकारच्या कोणत्या? कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत आणि कोणी सासवा आहेत. त्या प्रत्येक भूमिकेचा विचार जर करायला गेले तर सासू ज्या आहेत त्या स्वतंत्र आहेत, मुली ज्या आहेत त्या थोड्याशा स्वतंत्र आहेत, थोड्याशा परतंत्र आहेत, आणि ज्या सुना आहेत त्या मात्र पूर्ण पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या आहेत.
श्रुतींचा विचार करायला गेला तर कर्मप्रधान असणाऱ्या श्रुती ह्या कर्माचं बंधन त्या जीवावरती लादतात. तो पूर्णपणे असणारा त्यामध्ये कर्माच्या बंधनामध्ये असणारा त्या कर्मप्रधान आहेत. दुसऱ्याच्या आहेत उपासना प्रधान, त्यांना थोडंसं स्वातंत्र्य आहे, थोड्याशा मुक्त आहेत, त्या आहेत उपासना प्रधान. आणि ज्या पूर्णपणे मुक्त आहेत, कोणतंच बंधन नाही, अशा असणाऱ्या म्हणजे ज्ञानप्रधान. त्याच्यापैकी सासू ज्या आहेत त्या पूर्णपणे मुक्त आहेत, त्यांना कोणाची गरज नाही विचारण्याची. पण असं आहे, प्रेम त्याच वेळेला बहरतं ज्यावेळेस ते बंधनामध्ये असेल. मुक्तपणे असणारं प्रेम तेवढं काही माणसाला प्रियकराकडे आकृष्ट करत नाही, त्याचा करता बंधन असावं लागतं. जेवढं जास्त बंधन तेवढी जास्ती त्या प्रियतमाची ओढ. मी गोपिकांच्या प्रेमाबद्दल बोलतोय. खर तर जीवनामध्ये प्रेम जर असेल, प्रेमाचा पैलू सांगताना नारद मुनी सांगतात, भक्तिशास्त्र भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे नारद महर्षींचा, ज्याच्यामध्ये भक्तीचे त्यांनी प्रकार सांगितले, भक्तीचं वर्णन केलंय. भक्ती कशी असते, प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येकाने आपापल्या परीने भक्तीची व्याख्या केली. गर्गाचार्यांचं मत आहे की भगवंताची तुम्ही पूजा करा, त्या पूजेमध्ये एवढे तल्लीन व्हा की प्रत्यक्ष भगवंत येऊन तुमच्या हातचा प्रसाद भक्षण करील. जसं की नामदेवरायांच्या हातून भगवंत दूध प्याला, तेवढे त्या भक्तीमध्ये, त्या पूजेमध्ये तेवढे तल्लीन झाले, प्रत्यक्ष भगवंताने येऊन त्यांच्या हातचा नैवेद्य स्वीकारावा. त्या कर्मामध्ये, त्या पूजेमध्ये रमून जाणार, ती एक प्रकारची भक्ती आहे. एकाने कथा करणं, गर्गाचार्याने सांगितलेलं कथा करणं म्हणजे भक्ती सांगितलेली. भगवंताच्या कथेमध्ये तन्मय होऊन जाणं, एवढं तन्मय होणं की प्रत्यक्ष भगवंताने येऊन त्यांच्या समोर, ज्यावेळेस नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस भगवंत स्वतः येऊन त्यांच्यामध्ये नृत्य करायचे. आपण सगळेच अभंग म्हणतो, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, कधी कोणाच्या कीर्तनामध्ये, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. त्या कीर्तनामध्ये एवढी भक्ती, एवढं प्रेम आहे, प्रत्यक्ष भगवंताने येऊन त्या कथेमध्ये नाचावं, त्या कीर्तनामध्ये नाचावं, ही एक असणारी भक्ती आहे. पूजेमध्ये भगवंताने यावं, ही एक भक्ती आहे. आणि त्यावेळेस नारदांना विचारलं तुमचं मत काय, त्यांनी सांगितलं तदर पिता तदाखिल चारता तद्विस्मरणे परम व्याकुलता. खरी भक्ती जर कशामध्ये असेल की तदर्पिता, त्याला अर्पित होणं, स्वतः त्याला पूर्णपणे समर्पित करणं आणि त्याच्या विस्मरणामध्ये दुःख वाटणं, ही खरी भक्ती आहे, नारदजींनी सांगितलंय. आणि याच्या पुढे उदाहरण म्हणून त्यांनी जर दिलं असेल, यथा व्रज गोपिका नाम, जसं की व्रजातील गोपिकांनी भगवंताची भक्ती केली, त्या प्रकारची भक्ती करावी. नारदजींनी ज्यांचं वर्णन करावं. नारदजींना विचारलं का तुम्ही त्यांचं वर्णन का बरं केलं? तुम्ही त्रैलोक्यामध्ये फिरताना अनेक भक्त तुम्ही पाहिलेत, अगदी सत्ययुगापासून कलियुगापर्यंतचे सगळे भक्त तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही परमहंस शिरोमणी आहात, मग तुमच्या दृष्टीने सगळ्यात मोठा भक्त कोण? त्यांनी सांगितलं तसे तर मी खूप भक्त पाहिले, अगदी लहान बालपणापासून मोठे असणारे सगळे भक्त. 5 वर्षांचा असणारा ध्रुव बाळ, त्यालाही मीच उपदेश केलाय. छोटासा असणारा प्रल्हाद, ज्याच्या करता खंबातून नरसिंह भगवान प्रगट झाले, तोही भक्त मी पाहिलाय. नवे नवे ज्या ज्या वेळेस भगवंत प्रगट होतात त्या त्यावेळेस मी त्या त्या ठिकाणी हजरच असतो. भगवंताचे सगळे अवतार आणि सगळे भक्त पाहण्याचं भाग्य मला लाभले. Oh
तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा, किंवा माझे भक्त गाती जेथे अर्जुन आम्ही उभा तेथे, नारद आम्ही उभा तेथे. भगवंत ज्या ज्या ठिकाणी कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. मग हे ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मी उपस्थित असतोच. नारदांनी सांगितलं असं कोणतंच ठिकाण नाही ज्या ठिकाणी नारद मुनी पोहोचलेले नाहीत. पुराणाच्या माध्यमातून आपण प्रत्येक अवताराचा ज्यावेळेस अभ्यास करू जातो प्रत्येक ठिकाणी नारदजींचं आगमन आहेच आहे. त्यांना विचारलं तुमच्या मते सर्वोच्च भक्त कोण? खरं तर भक्ताला असं विचारणं इतरांना विचारण्यापेक्षा ज्यांनी सगळ्या भक्तांना पाहिलंय त्यांना विचारणं अतिशय योग्य राहील. नारदजींना विचारलं तुमच्या मध्ये सर्वोच्च भक्त कोण? नारदजींनी सांगितलं अनेक भक्त मी पाहिले, अगदी विद्वान पाहिले, अतिशय मूर्ख पाहिले, अतिशय जडमूड असणारे पाहिले, मनुष्य रूपामध्ये असणारे हवेत असंही काही नाही. जटायू सारखे मी किंवा गजेंद्रासारखे मी प्राणी सुद्धा पाहिले जे भगवंताचे भक्त आहेत. विद्वानच असायला हवं असं काही नाही. कित्येक जडमूड देखील भगवंताच्या कृपाशीर्वादाने उद्धरून जातात हे मी पाहिलंय. ह्या सगळ्या भक्तांचा अभ्यास केलाय. मग तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते सर्वोच्च भक्त कोणता? त्यांनी सांगितलं तसं अनुमान लावणं तर मला थोडंसं वेगळं वाटतं. आपण परीक्षा घेऊयात का? ठीक आहे, परीक्षेशिवाय तर कळणार नाही. म्हटले मी हा प्रश्न थेट देवालाच विचारतो. प्रभूकडे गेलेच, देवाला विचारलं देवा तुम्हाला कोण आवडतं? देव म्हटले मला सगळेच आवडतात. तुम्हाला सगळे आवडतात ठीक आहे, सगळ्यांना तुम्ही आवडतात ठीक आहे, पण तरी सुद्धा तुमचं विशेष प्रेम कोणावर आहे? म्हटलं आता मी कसं सांगू? भगवंताचं फार सोपं आहे. जेवढं आपण त्याच्यावर प्रेम करू ना तेवढंच तो आपल्यावरती प्रेम करतो. कमी नाही आणि जास्त नाही. जेवढं जास्त त्याच्यावर प्रेम तेवढं त्याचं आपल्यावर प्रेम. आपण जर टंगळमंगळ करू तर तो पण आपल्याकडे दुर्लक्षच करणार. प्रेमामध्ये कमतरता असता कामा नये. मी कसं सांगू नारदा तुला? तूच शोध घे. देवा मला तर हा प्रश्न सुटला नाही हो. नेमकं मला सांगा काय करता येईल? तरी पण तुला काय वाटतं? नारदांना विचारलं. देवा आता काय हो मी काय सांगावं? तुमचा आवडता भक्त कोण मला सांगा, आणि तो का आवडतो हे सुद्धा मला कारणासहित पाहिजे. ते म्हटले आपण असं करूयात, परीक्षा ठेवूयात एकदा. काय परीक्षा घ्यायची? घेऊयात म्हटले, मी सांगेल तुला. आता जरा मी थोडंसं विश्रांती करतो, आपण नंतर भेटूयात. ठीक आहे प्रभू, मी तोपर्यंत जरा फिरून येतो. प्रभू गेलेच विश्रांती घेण्याकरता शयन कक्षामध्ये. नारदजी तोपर्यंत गेलेत. रुक्मिणी मातेने वगैरे त्यांचे सगळं आदरातिथ्य केलं, बसायला आसन दिलं, फळं वगैरे दिले, काय जे असेल ते सगळं झालं. आणि थोड्या वेळाने एक सेवक निरोप घेऊन आला. रुक्मिणी मातेला सांगायला की प्रभूंनी तुम्हाला बोलावलंय. रुक्मिणी माता म्हणाली नारदजी महर्षी तुम्ही जरा थांबा, स्वामींचा काहीतरी निरोप आहे, मला जायला हवं. जाऊन पाहते तर प्रभू शयन कक्षामध्ये डोकं धरून बसलेत. तेव्हा काय झालं? रुक्मिणीला बोलवलं, इकडे ये लवकर ये. काय? जरा माझं डोकं दाबून दे, खूप डोकं दुखत आहे. ती म्हटली प्रभू कसं अचानक डोकं? तुमचं तर कधीच काही दुखत नाही. ते म्हटले काय मलाच समजत नाही, पण आज मात्र दुखत आहे. बघ काहीतरी उपाय कर. तिने मग डोकं दाबण्याचा वगैरे प्रयत्न केला. जे काही असतील औषधं वगैरे लावले, त्यावेळेला काय बाम वगैरे नसतील कदाचित. तिने डोकं दाबलं. प्रभू म्हटले काही फरक पडत नाही. नारदजींना इकडे तगमग वाटली, काय झालं असेल? प्रभूंनी का बोलवलं असेल? त्याने का सेविकेला बोलवलं? प्रभूंचा काय निरोप? ती गेली. प्रभू नारदजी तुमच्या दर्शनाची आज्ञा मागतायत, पाठवू का? हो म्हटले पाठवून दे. जाऊन पाहतायत तर देवानी डोकं वगैरे बांधलेलं. जुन्या काळातले लोक बांधायचे, डोकं दुखायला लागलं की डोकं बांधायचे. काय झालं प्रभू? नारद अरे फार डोकं दुखतंय. कशामुळे? काय समजायला मार्ग नाही. प्रभू मग याचा काही उपाय असेल ना? काही तुम्ही गोळ्या औषधं घेतलीत का? उपचार घेतलेत का? उपचार तर केले रे, पण डोकं काही दुखायचं थांबत नाही. पण मग प्रभू तुम्ही तर सगळं ब्रह्मांडाचं जाणता, मग तुमच्याकडे उपाय नाही? भवरोगाचं औषध तुमच्याकडे, आणि तुम्हाला तुमच्या डोक्याचं दुखायचं तुम्हाला कसं माहित नाही? आहे म्हटले एक उपाय, पण तो करण्याजोगा नाही रे. फार दुर्मिळ उपाय असतात आमचे. आम्ही सांगतो ते फार कठीण असतं, सगळ्यांना नाही झेपत. अहो सांगा तर प्रभू असं काय करताय? नारदा जाऊ दे रे, नाही जमणार तुला.
नाही म्हटल्यानंतर मग काही ना असं असतं, नाही म्हटलं की कसं जमत नाही पाहतो. सांगाच प्रभू. आता रुक्मिणी माता म्हटली, प्रभू जे असेल ते सांगा, आम्ही कधी नाही म्हटलंय का तुमची सेवा करायला. तो काळ वेगळा होता. बायका सगळं ऐकायचं पतीचं. ते आता फक्त फोटोमध्ये पाहिलं की लक्ष्मी माता त्यांचं पाद प्रक्षालन वगैरे करते, ते फोटो सुद्धा आता दुर्मिळ झालेत. असो, काला या तस्मै विठोबार. काय उपाय? प्रभू म्हटले, नाही रे पोरांनो, तुम्ही कशाला माझ्या नादी लागताय, नाही जमणार तुम्हाला. नाही प्रभू, सांगाच तुम्ही, आम्ही करणार तो उपाय. देव म्हटले, बघा बरं, मी सांगणार नाही, सांगितलं तर करावंच लागेल. प्रभू सांगा, द्वारकेमध्ये उपलब्ध नाही अशी वस्तू नाही, आणि तुम्ही सांगा, मी औषध घेऊन येतो. त्रैलोक्यामध्ये भ्रमण करणारा मनुष्य आहे मी, मला सगळं काही माहिती आहे, सांगा. रुक्मिणी माता म्हटली, प्रभू तुम्ही सांगा, आणि आम्ही ऐकू नये असं कधी झालंय का? प्रभू म्हटले, माझं डोकं दुखतंय आणि मला असा एक उपाय मला बालपणी आमच्या गुरुजींनी सांगितला होता की ज्यावेळेस देवा तुझं डोकं दुखेल बाळा, त्यावेळेस तुझ्या अतिशय प्रिय भक्ताच्या पायाची धूळ तुझ्या डोक्याला लावावं लागेल. पायाची धूळ. पण प्रभू कसं? तुम्ही तर विश्वाचे मालक, तुम्हाला तुमच्या पायाची धूळ आम्ही घ्यायची का आमच्या पायाची धूळ तुम्हाला? हीच तर गंमत आहे. मग आता काय करता बोला. नारदांनी रुक्मिणी मातेने एकमेकांकडे पाहिलं. तुम्ही देताय का नारदजी? अरे बापरे, मी माझ्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावण्याकरता द्यावी? काय काय बोलताय तुम्ही माता? रुक्मिणी मातेला सांगितलं, तुम्ही पण भक्तच आहात ना, देवाचे अर्धांगिनी आहात, देवाचे परमभक्त आहात, तुम्ही तुमच्या पायाची. अहो काय बोलताय नारदजी, माझ्या पायाची धूळ देवाच्या मस्तकाला मी कुठून पाप फेडू? हे तुमच्या पायाची द्या, तुम्ही त्रैलोक्यात भ्रमण करणारे भक्त आहात ना, द्या तुमच्या पायाची धूळ. जसे पाय उडू लागले नारदजी मागे सरले, अजिबात हात लावायचं नाही. हे काय माझ्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला? अरे ज्याच्या पायावर आमचं डोकं असावं आणि माझ्या पायाची धूळ त्याच्या डोक्याला, म्हणजे काय? हे पटत नाही. मग आता आपण शोध घेऊ, असा कोणी भक्त आहे का की जो पायाची धूळ देवाला देईल? बाहेर पडले, विचारतायत, सेविकांनी विचारलं, काय झालं देवाला? डोकं दुखतंय, उपाय काय करायचा? भक्ताच्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावण्याकरता हवी. कोणी आहे का तुमच्या माहितीतला भक्त? आता कोणीच म्हणायला तयार नाही की मी देवाचा भक्त आहे. कसं म्हणेल? अहो आपल्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावायची म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? कोणीच तयार होईना. दवंडी पेटवली गेली, कोणीच त्या दवंडीला प्रत्युत्तर दिलं नाही. देवाचं डोकं दुखतंय आणि कुणी असा भक्त असेल की जो आपल्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावण्याकरता देईल, त्याला इनाम दिला जाईल. सगळे लोक विचार करायचे, जो त्रैलोक्याचा मालक आहे त्याच्या डोक्याला माझ्या पायाची धूळ द्यावी, हे मला पटण्याजोगं नाही. किती मोठं पाप होईल ते. कोणीच तयार होईना. नारदजी अनेक ठिकाणी गेले, अनेकांना भेटले, बाबांना तुमच्या पायाची धूळ मिळेल का? त्यांनी सांगितलं, आम्ही हवी तेवढी धूळ देऊ, पण देवा करता म्हणून देणार नाही. भक्तांकरता हवी असेल तर देऊ, देवा करता कशी द्यावी? सगळीकडे फिरून आले नारदजी, कोणीच द्यायला तयार नाही. देवाकडे आले, काय नारदा मिळाली का धूळ? तेव्हा काहीतरी तुम्ही विचित्र उपाय सांगता, हे असं कुठे मिळत असतं का? त्रैलोक्यामध्ये तुमच्या डोक्याला लावण्याकरता धूळ देणारं कोणी भेटू नये. अरे मग माझा भक्त नाही का कोणी असा मला धूळ देईल? नारद म्हणाले, देवा सांगावं काय मला, तुम्ही सांग, कोण देईल धूळ? असा कोणता भक्त आहे जो आपल्या आराध्य दैवताला आपल्या पायाची धूळ लावेल? तुम्हीच सांगा देवा काहीतरी उपाय, तुम्हाला सगळे उपाय माहिती असतात. असं का? बरं मग असं करा नारद, तू त्या गोकुळामध्ये गेला होतास का रे? गोकुळामध्ये नाही गेलो. तिकडे जाऊन काय करणार देवा? ते तर सामान्य भोळे बाबडे माणसं, त्याने तुम्हाला कधी ओळखलं नाही आणि त्यांना वाटायचं की तुम्ही चोर आहात वगैरे, तुमच्यावर अनेक आरोप त्यांनी केले. तिथे जाऊन मी काय करणार? तुमचं बालपण तिकडे गेलं असेल, पण ते काय भक्त आहेत का? नारदा माझं एक ऐक, आता तू सगळीकडे फिरलायस ना, एकदा तिकडे पण जाऊन ये, पाहून तरी देतात की काय? पण देवा ते अज्ञानी अडाणी माणसं हो, गाया वळणं हा त्यांचा धर्म, त्यांच्याकडे कसली आली भक्ती? अरे तू जा तर खरं, त्यांना फक्त सांग तुमच्या कन्हैयाचं डोक्याला धूळ लावण्याकरता हवी. तू सांग काय सांगायचं. नारदजी थोडेसे नाराज होऊनच गेले. म्हटले काय करावं आता, अशा ठिकाणी गेलो, तिकडे ते कोणी गाया वळतंय, कोणी काय करते, प्रत्येकाची अवस्था वेगळी आहे. गेल्यानंतर यांना पाहिलं, नारदजींना पाहिलं, सगळेजण धावत आले. महर्षी नमस्कार असावा आमचा तुम्हाला, पायावर डोकं वगैरे ठेवलं. बोला कसे आहात, कुठून आलात? आमच्या कन्हैयाचा काही निरोप घेऊन आलात का?
त्यांनी सांगितलं निरोप तर आणलाय, कसा आहे आमचा कन्हैया? आजारी आहे. काय झालं त्याला? तुमच्या कन्हैयाचं खरं तर तो आता फार मोठा द्वारकाधीश झालाय, सोन्याची नगरी त्यांनी वसवली, तुम्हाला काय करणार बिचाऱ्यांना? असू द्या, पण तो आता खूप मोठ्या राज्याचा राजा आहे, कड्यानं राजागिरी झाला, तो सिंहासनावरती बसलेला आहे. तुमचा तो कन्हैया असेल तुमच्या स्मरणातला, तो आता कन्हैया म्हणून तुम्ही त्याला म्हणू शकत नाही, तो आता मोठा राजा झालाय. तसा तर तो ब्रह्मांडाचा धनी आहे. ते असू द्या, तो त्याला काय झालंय ते सांगा. खरं सांगू, तुमच्या कन्हैयाचं ना डोकं दुखत आहे. मग काही उपाय नाही केला का? तुमच्यासारख्या माणसं तिथं असताना तुम्हाला उपाय नाही करता ना? काही उपाय केला, पण त्या उपायाने डोकं राहिलं नाही. तो उपाय काही वेगळा आहे. काय उपाय आम्हाला सांगा, आम्ही काही करू शकतो का याच्यामध्ये? तुम्हालाच विचारण्याकरता खरं आलोय, भगवंताने तुमच्याकडे पाठवलंय. काय उपाय सांगा? म्हटले, देवाचं डोकं त्याच वेळेला राहील ज्या वेळेला एखाद्या भक्ताच्या पायाची धूळ, चरणधुली भगवंताच्या मस्तकाला लावता येईल. मग मिळाली का चरणधूळ? अहो, त्रैलोक्यामध्ये असं कोणीच भक्त नाही की भगवंताच्या डोक्याला लावण्याकरता स्वतःच्या चरणांची धूळ देईल. अहो, मग एवढं काय त्यामध्ये कठीण? घेऊन द्या ना आमच्या पायाची धूळ. लगेच 2-4 गोपिका पुढे आल्या, पायाला माती लावून, आणि म्हटलं ही घ्या माती. माती घेतली, त्याच्यावरती पाय दिला, ही लावा देवाच्या डोक्याला धूळ. नारदजी पाहत राहिले, काय करताय तुम्ही? हे विचार करताय का? काय चाललंय तुमचं? हे काय चाललंय? अहो, ज्याच्या चरणांवर आपण डोकं ठेवावं त्याच्या डोक्यावर तुमच्या चरणांची धूळ. तुम्ही हे पाप कुठे फेडाल? तुम्हाला वाटत नाही हे पाप होतंय म्हणून? त्या म्हटल्या, पाप होतंय की पुण्य होतंय याची आम्हाला गणती नाही. ते पाप पुण्य सगळं तुम्ही पहा. तो देव आहे, त्याला दर्शन घ्यावं त्याचं, त्याच्या पायावर डोकं ठेवावं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. तुमच्याकरता तो भगवंत असेल, तुमच्याकरता जो कोणी असेल तो कोणी आहे, असू द्या, हरकत नाही. आमच्याकरता मात्र तो आमचा लाडका कन्हैया आहे, आणि त्याच्याकरता चरणांची धूळ काय आम्ही सर्वस्व द्यायला तयार आहोत. आणि त्याच्या बदल्यामध्ये हजारो वर्ष काय लाखो वर्ष, जीवनभर जोपर्यंत आमचा आत्मा ब्रह्मांडात फिरत राहील तोपर्यंत नरकात राहायला आम्ही तयार आहोत. आमच्याकरता पण तो व्यवस्थित व्हायला हवा. आम्हाला आमच्या सुखाची काळजी नाही. आणि मग हे पाहिल्यानंतर नारदजींच्या डोळ्यातून गळगळ पाणी आलं. चरणांची धूळ घेऊन गेले देवाकडे. देवा, एवढी मोठी धूळ त्यांनी पाठवली आहे, तुमच्या खरंच आज्ञेने बालक येत ते म्हटले, नाही नारदा, तुला वाटत असेल त्यांना हे समजत नाही, समजतंय. तुम्ही आता ही धूळ मी घेतो, माझ्या डोक्यात लावतो, माझे डोकं राहील. पण माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, परत एकदा तुम्ही गोकुळामध्ये जा आणि त्या लोकांशी एकदा संवाद साधा, तुमच्या मनातील शंका दूर होत जाईल. नारदजी म्हणाले, ठीक आहे. ती धूळ देवाला लावली, देवाचं नाटकच होतं, सगळे नाटक करणार तोच. धूळ लावली, नारदजींना परत पाठवलं. परत गेल्यानंतर नारदजी यमुनेच्या किनारी फिरतायत. हातामध्ये त्यांच्या विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत, सुंदर नारायणाचं भजन चाललंय. आणि त्या गोकुळामध्ये ज्यावेळेस गेलेत त्यावेळेस त्यांनी पाहिलं, जो तो आपापल्या कामामध्ये धंद्यामध्ये व्यस्त आहे. कोणी गाय वळतंय, कोणी गायांची सेवा करतंय, कोणी काय. ते म्हटले, भगवंतांनी मला पाठवलं, हे भक्त आहेत आणि खूप मोठे भक्त आहेत. मला सांगितलं, यांनी चरणांची धुळही दिली देवाच्या दृष्टीने. हे मोठे भक्त कसे असतील, यांना काय म्हणावं? नारदजी त्या यमुनेच्या किनारी फिरत आहेत. घनरा दाट असं असणारं वनराई आणि त्या यमुना नदीचं असणारं पुलीनं, ज्याला आपण वाळू पसरलेली, एक काळा एक पांढरा, काळा एक पांढरा अशी असणारी ती वाळू, त्यातला काळा कंकर जो आहे, काळा खडा जो आहे, तो भगवान श्यामसुंदराचं प्रतीक आहे. पांढरा असणारा खडा, जी रेती आहे ती काळ्या आणि पांढऱ्या रंगाची असते. काळा खडा भगवान श्यामसुंदराचं, पांढरा खडा गोपिकेचं प्रतीक आहे. आणि त्या यमुना पुलीनमध्ये फिरत असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं. एक सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी बसली, डोळे मिटून बसली आहे. बाकीचे तर आपापल्या कामाधंद्यामध्ये व्यस्त होते. त्यांना वाटलं, ही कोण स्त्री, गोकुळामधून ही तपश्चर्या करणारी कोण स्त्री असेल? आणि मग तिथं जवळ गेले. त्यांनी पाहिलं तर ती गोपिका होती. ती गोपिका कोण? त्यांना वाटलं, आता हिला विचारावं कसं, ही ध्यानस्थ बसली आहे, जशी तुम्हाला आता झोप यायला लागली ना, अशीच ती पण डोकल्या येत होती, असं त्यांना वाटलं. ती प्रत्यक्ष ध्यानामध्ये होती. अंगावरचे कपडे थोडेसे विस्कटलेले आहेत, एवढं कपड्याकडे लक्ष नाही, केस विस्कटलेले आहेत. जवळच पाण्याची घागर ठेवलेली आहे, मोकळी असणारी घागर आहे. आणि हे जवळ गेले. पायांचा वाळतून चालताना एक विशिष्ट असा आवाज होत असतो. तसा आवाज झालाय. त्या गोपिकेच्या कानावर आवाज पडलाय. कोणीतरी आल्याची चाहूल तिला लागली.
तिने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर प्रत्यक्ष महर्षी नारदजी दिसले. हात जोडले, नमस्कार केला. महर्षी, तुमचं स्वागत आहे. तुमच्या चरणांवरती माझे कोटी कोटी प्रणाम. आज मला तुम्ही दर्शन देऊन कृतार्थ केलं. त्यांच्या पायावरती तिने मस्तक टेकवलं. महर्षी पुढे आलेत, आशीर्वाद दिला. कल्याण मस्तू. तू काय करतेस इथे? तू कोण आहेस मला आधी सांग. ती म्हटली, महर्षी मी काय सांगावं, माझी ओळख म्हणजे काय, मी गोकुळामध्ये असणार एक सामान्य गोपिका आहे. मग इथे तू काय करतेस आणि ही घागर तुझ्या जवळ कशाची? त्याने सांगितलं, प्रभू खरं तर घरातलं पाणी संपलं आणि पाणी नेण्यासाठी मी इथं आलेली आहे. पाणी नेण्यासाठी आलीस? अरे वा, मग पाणी कुठे दिसत नाही? नदी तर जवळच आहे. मग तू नदीकडे जाऊन पाणी भरून घरी जायचं तर इथे कुठे बसलीस का? काही तुला त्रास तर होत नाही ना? भूक तर नाही ना लागली? तिने सांगितलं, नाही भूक नाही लागली. मग तू नेमकं करतेस काय या ठिकाणी? तिने सांगितलं, पाणी आणण्याकरता मी या ठिकाणी आले, पण मला काय करावं हे समजत नाही. का बरं? सोपं आहे. ते म्हटले, तसं नाही प्रभू, तुम्हाला माहीत नसेल पण ना त्या भगवंताच्या चिंतनामध्ये एवढी मी मग्न झाली, मला काय करावं काही समजत नाही. त्याने विचारलं, मला जरा सविस्तर सांगशील का? ती म्हटली, काय तुम्हाला सविस्तर सांगावं? सविस्तर सांगण्याकरता तेवढा वेळ नाही हो, वेळ संपत आलाय. पण नेमकं सांग तरी काय झालं? ती म्हटली, तू ध्यान करत होतीस का? डोळे मिटून त्या भगवंताचं स्मरण करत होतीस का? त्याचं नामस्मरण म्हणजे नावाच्या माध्यमातून त्याचं स्मरण तू करत होतीस का? नाही हो, स्मरण कशाला करेल मी. मग नेमकं तुझं काय झालं होतं? काही जप करत होतीस का? ती म्हटली, जप करायचं का? आम्ही काय जप करावा? जप करणारी माणसं वेगळे असतात. मग तू नेमकं काय करत होतीस? झोप घेत होतीस का काय? ती म्हटली, ती जर आली तर फार चांगलं होईल, झोपही येत नाही. नेमकं झालंय काय तुला? निद्रानाश नावाचा रोग झालाय का? ती म्हटली, काय झालंय हे मला समजत नाही. मग तू आत्ता जे करत होतीस ते नेमकं काय? ती म्हटली, खरं सांगू का, तुम्ही महर्षी आहात. माझ्या जीवनामध्ये फार मोठे अडचण निर्माण झाली किंवा एक समस्या निर्माण झाली, तिचा उपाय तुम्ही मला सांगा ना. काय झालंय मला सांग. ती म्हटली, काय करू? ते म्हटले, बघ तू ज्या प्रकारात बसली होतीस, मला तर असं वाटतं की तू ध्यान करत होतीस, भगवंताच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत होतीस. तो अंतःकरणामध्ये येऊन बसावा आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तू नेमकं यातलं काय करत होतीस? ती म्हटली, खरं सांगू का, तुम्ही म्हणता त्यातलं मी काहीही करत नव्हते. मग माझ्या अंतःकरणामध्ये तो कान्हा बसलाय ना, कन्हैया, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याला बाजूला करून तिथं संसार भरून काहीतरी करावं, त्याला बाहेर काढण्याकरता मी डोळे मिटले होते. तू काय बोलतेस? तुला समजतंय का? ती म्हटली, होय, मी जे बोलते ते सत्य आहे. त्याने एवढं माझं जीवन व्यापून टाकलंय की तो मला काही कामच करू देत नाही. प्रत्येक काम करताना तोच समोर येतो. आता ही तुमच्याशी बोलताना तो तुमच्या मागे लपून माझ्याकडे पाहून मला वाकुल्या दाखवतोय. तुम्हाला दिसणार नाही कदाचित, मागे वळून पाहिलं ना, तिने मागे कोणी नाही. कुठे आहे कोण? अहो ही तर गंमत आहे. तुम्हाला जे दिसतंय ना, मला जे दिसतंय ते दुसऱ्याला दिसत नाही. आणि प्रत्येक वेळेला तो येतो आणि माझ्या अवतीभोवती खेळतो. तुम्हाला वाटत असेल हिला भास होतोय, पण भास तरी कसा म्हणावा? मी त्याला माझ्या हाताने जेव घालते, तो त्याच्या हाताने मला जेव घालतो. तो माझ्या घरामध्ये येतो. नारदजी म्हटले, तू जरा थांब, तुझ्या डोक्यावर काही परिणाम तर नाही ना झाले? म्हणजे कसं काय? अरे कन्हैया गोकुळामध्ये 11 वर्ष 56 दिवस राहिला आणि त्यानंतर तो मथुरेमध्ये गेला, तिकडे 25 वर्ष राहिला. त्याच्यानंतर 14 वर्ष मथुरेत राहिला. नंतर 100 वर्ष द्वारकेमध्ये राहणार आहे. आता सध्या द्वारकेमध्ये राजा आहे. त्याला 16,161 बायका आहेत. त्याला एवढे मुलं बाळं, सगळे नातू पंतू, सगळ्या गोष्टी. तू कोणत्या विश्वामध्ये वावरतेस? ती म्हणली, तुम्ही काही म्हणा, तो कन्हैया नाही आमचा. मग अहो तुम्हाला जे वाटतंय ना की तो कन्हैया निघून गेला, तो गेला नाही हो, तो इथेच आहे. अहो सकाळी मी त्याच्याशी बोलून आले आणि त्याने मला इतकं तंग केलं, म्हणून मला इथे येऊन बसावं लागलं. किमान इथं तरी त्यांनी येऊ नये. त्यांनी तुम्हाला पाठवलं, तुमच्या मागोमाग तो पहा तुमच्या मागे लपला येतो. नारदजींनी गोल फिरून पाहिलं, कोणी दिसत नाही. तिला भास होतोय असं वाटलं. त्याने सांगितलं, गोपी की तुला जे वाटतंय ना ते काही तेवढं खरं नाही, हे तुला भास होत आहे. ते म्हटले, प्रभू भास तरी किती दिवस झाले, बाकीच्या गोष्टी मी सगळ्या व्यवस्थित करते, पण हा मध्ये आला की सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी नासाडी होत जाते. प्रत्येक गोष्टीमध्ये तो समोर. तुम्हाला वाटतं की तो मथुरेला गेलाय, तो गोकुळ सोडून गेलाय, तो द्वारकेमध्ये आहे, असं अजिबात नाही. तो इथेच आहे. आजही तो लीला करतोय, आजही माझ्यासोबत खेळतोय. माझ्यासारख्या अनेक गोपिका तुम्हाला सापडतील की ज्या गोपिकांच्या जीवनामध्ये आजही तो तेवढं कार्य करतोय.
ते म्हटले त्याला विस्ताराने मला सांगशील का? ती म्हटली काय सांगू, ज्या दिवशी त्याचा जन्म झाला आम्ही त्या दिवसाची वाटच पाहत होतो. आम्ही गोकुळवासियांनी त्याच्या स्वागताची तयारी केली. याचं कारण असं, आम्हाला गर्गाचार्याने सांगितलं होतं की तो अवतरित होणार आहे. त्याचा मोठा भाऊ बलभद्र नावाचा ज्यावेळेस जन्माला आला त्याचे डोळे मिटलेले होते, जसे आता तुमचे मिटायला लागलेत. तो कधी डोळे उघडेल? म्हटले समोर जेवणाचं ताट आलं की उघडेल, वेळ समोर आली की डोळे उघडणार. तसं काही नाही, ज्यावेळेस त्याचे स्वामी येतील त्यावेळेस तो डोळे उघडील असं ज्यावेळेला आम्हाला कळालं, मग आम्ही त्याच्या प्राकट्याकरता अवतरित होण्याकरता उपासना सुरू केली. एकादशीचं व्रत केलं, वर्षभर एकादशीचं व्रत केलं आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी आम्हाला कळालं की नंदबाबाच्या घरी छोट्याशा बालकाचा जन्म झालाय. नंद घरा नंद भयो रे, जय जय करती काल गली गली मच गया शोर, आया आया रे माखन ज्या दिवशी त्याचं प्राकट्य झालं सगळ्यांना आनंद झालाय. सगळ्या गोकुळवासियांनी आनंदामध्ये हाती घेऊन या वाद घेऊन या हाती नंदा घरी झाली. नंदा घरी झाली जाते. कृपया विक्षेप नकोय. वाण घेऊन या हाती नंदा घरी झाली दाटी. आम्ही हातामध्ये वाण घेऊन गेलोय तेव्हा छोट्याशा बालकाला पाहण्याकरता. खर तर त्याच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत प्रकट झालेत हे आम्हाला माहिती होतं, पण तरी सुद्धा भगवंताच्या मायेचे 3 प्रकार, एक विजन जनमोहिनी, एक स्वजन जनमोहिनी आणि एक स्वमन मोहिनी माया. विजन जनमोहिनी म्हणजे काय? जे आपले नाहीत, संसारामध्ये अडकलेले जे कोणी असतील त्यांच्याकरता भगवंताची एक माया असते की त्यांना ती त्याच ठिकाणी अडकवून ठेवते. तिला विजन मोहिनी माया असं म्हणतात. त्याच्यानंतर एक दुसऱ्या प्रकारची माया आहे, भगवंताचे असणारे आप्त स्वकीय मित्र परिवार असेल, त्याचे बांधव असतील, त्याचे कोणी जे कोणी असतील त्याचे कुटुंबीय, त्यांच्यावरती एक वैष्णवी माया, भगवान विष्णूची असणारी माया ती पसरलेली असते, जिच्यामुळे भगवंताच्या ऐश्वर्याचं भान होत नाही. कारण असं आहे, ऐश्वर्य जर समजलं तर भक्ती करता येत नाही. भगवंताचं खरं स्वरूप जर समजलं तर प्रत्यक्ष भगवंत हे ज्यावेळेस समजेल त्यावेळेस भक्ती करण्यामध्ये, त्याच्याशी आरेतुरे बोलण्यामध्ये आनंद मिळणार नाही. तोपर्यंतच त्याच्याशी आपण प्रेमाने हसत खेळत राहू शकतो, जोपर्यंत तो आपला मित्र आहे हे गोपाळांना वाटेल, जोपर्यंत तो केवळ यशोदेचाच मुलगा आहे असं गोपिकांना वाटेल, जोपर्यंत तो आपला मुलगा आहे, तो सामान्य मुलासारखा आपल्याशी प्रेमाने वागतोय असं यशोदा मैयाला वाटेल, नंदबाबांना वाटेल, त्यावेळेसच ते प्रेमाने वागतील, त्याच्याशी हसत खेळत व्यवहार करतील. आणि ही जी माया आहे, या
मायेच्या प्रभावाने वृंदावनातील सर्व जणांना त्यांनी मोहून टाकलंय. आणि जसं मोहून टाकलं, पहिल्या दिवसापासून आम्ही त्याच्या दर्शनाला जसं गेलो, अतिशय असणारा छोटासा बालक तो, पण त्याच्याकडे पाहताच देहभान हरपून जावं इतकं सुंदर असणारं त्याचं वर्णन आहे. त्याच्याकडे पाहिलं आणि पाहता 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 दुरी सारून आम्ही त्याच्याकडे पाहिलं, स्वतःला विसरून गेलो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला काळीनंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले मला. 3 वेळेस वेधिले शब्द टाकलाय. संसारामध्ये माणूस एकदा वेधला जातो, दुसऱ्यांदा वेधला जाईलच याची शाश्वती नाही, तिसऱ्यांदा तर नाहीच नाही. केवळ भगवंतच असा आहे की तो माणसाला पुन्हा पुन्हा स्वतःकडे खेचून घेते. संस्कृतमध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन असं म्हटलंय. 3 याचा अर्थ बहुवचन असा अर्थ होतो. 3 ज्या ज्या ठिकाणी उच्चारला जाईल, 3 वेळेस एखादा शब्द उच्चारला जातो, त्याचा अर्थ बहुवचन असा होतो. त्याने खूप वेळा मला वेधलं, नवे नवे इतकं वेधलं की त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही. मी त्याला पाहायला गेलो. पहिल्या दिवशी पाहिलं, त्याच्यानंतर त्याच्या लीलांना जशी सुरुवात झाली, त्यांनी पुतना नावाची राक्षसीन मारली. आम्हाला तर आश्चर्याचा धक्का बसला. एवढी असणारी प्रचंड राक्षसीन आणि ती त्या भगवंताला घेऊन पळत जातीये. हे दृश्य ज्यावेळेस आम्ही पाहिलं, एका गोपिकेच्या दृष्टिकोनातून भगवंताचं लीला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. छोट्याशा बालकाला घेऊन एखादी राक्षसीन पळत जावी, एवढं त्या बालकामध्ये काहीतरी विशेष असावं असं आम्हाला त्याही वेळेला वाटलं नाही. पण ज्यावेळेस त्याला घेऊन चालली, त्यावेळेस मात्र आम्ही आकांत केला. पण भगवंताची आमच्यावरती विशेष कृपा आहे. त्यांनी ती राक्षसीन मारली. तिच्या अंगावरती तो छोटासा बालक खेळत होता, त्याला आम्ही उतरवलं त्याच्या अंगावरून, पंचगव्य घालून त्याला स्नान केलं, त्याची दृष्ट काढली. त्या एवढ्या मोठ्या राक्षसीनेला आम्ही मारलं, दहन केलं. ती गोपिका सांगते. आणि त्याच वेळेस जाणवलं की त्यावेळेला एक आश्चर्याची घटना घडली. ज्यावेळेस त्या राक्षसीनेला 6 कोस असणारा तिचा देह, पुतना सगळ्यांना माहित आहे, 6 कोस असणारा तिचा देह एका ठिकाणी जाळणं शक्य नाही म्हणून तिच्या देहाचे तुकडे तुकडे करून जाळण्यात आले आणि त्याच्यातून सुगंध पसरला. याचं कारण असं, ज्याच्या जीवनाला भगवंताचा स्पर्श होतो त्याच्या जीवनामध्ये सुगंध प्राप्त होत असतो. आम्ही विचार केला, जर एक राक्षसीन भगवंताच्या काही वेळेच्या स्पर्शाने जर तिचं जीवन सुगंधित होऊ शकेल, नवे नवे असणारा हा देह, पंचमहाभौतिक असणारा हा राक्षसाचा देह, माणसापेक्षाही नीच योनीमध्ये असणारा, त्याच्याही शरीराचा जर एवढा सुगंध सुटावा, त्याच्या जीवनाचा एवढा सुगंध सुटावा, तर मग आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलं तर केवढा मोठा आनंद मिळेल हे आम्हाला त्यावेळेला जाणवलं. वेगवेगळ्या रूपांमधून तो आमच्या समोर रोजच येत होता. रोज या ना त्या कारणाने आम्ही त्याला भेटण्याकरता जात होतो. त्याने शकटासूर नावाचा राक्षस मारला. त्यावेळेला त्याने आम्हाला सांगितलं, आम्ही त्याच्याच करता आनंद व्यक्त करत होतो, पण त्याला विसरून आम्ही आनंद व्यक्त करत होतो. ज्याच्या करता करायचे त्याला विसरता कामा नये. आणि असं बऱ्याचदा घडतं. मी नेहमी सांगतो, लग्नामध्ये नवरदेव नवरीच सगळ्यात शेवटी जेवतात. असं होतं, ज्याच्या करताय त्याला विसरून गेलं जातं. आम्ही आनंदोत्सव साजरा करतोय, पण भगवंताला मात्र घराच्या बाहेर झाडाखाली एका गाडीखाली झोपवलं. आणि त्याचा परिणाम असा आम्हाला जाणवला की तो राक्षस त्या गाडीच्या रूपामध्ये येऊन भगवंताला मारण्याचा प्रयत्न करतोय. भगवंताने त्याचं देखील निर्दालन केलं. पण त्यावेळेस आम्हाला जाणवलं की आपल्या जीवनामध्ये त्याच्या करता सोहळे आहेत
आणि त्याच्या समवेतच ते करायचे, त्याला वगळून चालणार नाही. प्रत्येक वेळेस तो आपल्या डोळ्यासमोर असायला हवा, नवे नवे आपल्या सोबतच असायला हवा. ही शिकवण आम्हाला त्यावेळेस मिळाली. आणि तोपर्यंत आम्ही केवळ त्याच्या रूपालाच वाळलो होतो. त्याला जसं पाहावं त्याच्याकडे पाहत गेलं की पायाकडे जर पाहायला सुरुवात करावी तर इतके सुंदर असणारे त्याचे पाय आहेत. पायाकडून डोक्याकडे, डोक्याकडून पायाकडे सुंदर असं वर्णन श्रीमद भागवतामध्ये सापडतं. मी आता फार वर्णन करणार नाही, ती गोपिका सांगते. आणि जसं त्याच्या रूपाचं आम्ही रसपान करत होतो, कालांतराने त्याचं नाव ठेवलं गेलं. आणि त्याचं नाव खरं तर त्याचे अनेक नाव आहेत. जे नाव आवडेल ते नाव त्याचंच आहे. नवे नवे जगामध्ये असणाऱ्या नाम आणि रूप जे काही असेल ते केवळ भगवंताचं आहे. त्याच्या नामाचा एवढा छंद आम्हाला लागला, त्याचं सुंदर असं असणारं नाव आमच्या मनाला मोहिनी घालू लागला. त्याचं नाव खरं तर मोहन आहे, विश्वाला मोहून टाकणारा तो मोहन. आणि त्याचे अनेक नावं खरं तर ठेवले गेले. वासुदेव, वसुदेवांचा असणारा पुत्र म्हणून त्याला वासुदेव असंही म्हटलं जातं. त्याची अनेक सहस्र नावावली सगळी त्याचीच आहे. पण सगळ्यात आवडतं नाव जर कोणतं असेल तर कृष्ण, अर्थात श्रीकृष्ण. श्रीकृष्ण जो आहे आम्हाला ते म्हणायला कठीण म्हणून आम्ही त्याला कान्हा म्हणायला लागलो, कन्हैया म्हणायला लागलो, कान्होबा म्हणायला लागलो. आणि ते सुद्धा नाव इतकं त्याचं गोड आहे की आमच्या अंतःकरणामध्ये आतापर्यंत आम्ही त्याच्या रूपाचं गुणगान करत होतो, आता त्याच्या नामाचंही गुणगान करू लागलो. नाम आणि रूप ही असणारे मायेचे दोन अंग आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला वेधायला सुरुवात केली. इतकं सुंदर त्याचं नाव आहे. नाव कान्होबाचं चांगलं वेड जीवाला लागलं. नाव कान्होबाचं चांगलं वेड जीवाला लागलं. वेड जीवाला लागलं. नाव कान्होबाचं चांगलं वेड जीवाला लागलं. लई चांगलं, लई चांगलं, लई चांगलं, लई चांगलं, लई चांगलं, लई चांगलं. नाव कान्होबाचं चांगलं वेड जीवाला लागलं, वेड भक्ताला लागलं. खरं तर त्याचे अनेक नाव आहेत आणि प्रत्येक नावाखाली त्याचं असणारं ते सौंदर्य. खरं तर जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत दयास फिके पुढे. त्या नावामध्ये एवढा गोडवा आहे, तो अनुभवास घ्यायला हवा. एका संतांनी सांगितलं की नामामध्ये खरंच तेवढा गोडवा आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या नामाचं सतत सतत चिंतन कराल, कोणतंही एक नाव निवडावं आणि त्याचं सतत चिंतन करावं. एक वेळ अशी येते, ते नाव जर घेतलं ना, आपल्या जिभेवरती खडीसाखर ठेवल्यानंतर जसा गोडवा येतो ना, तसा गोडवा ते नाव जिभेवरती घेतल्यानंतर येतो. पण तेवढं प्रेम अमृतामुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतामुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
भगवंताच्या नामामध्ये एवढं माधुर्य आहे, त्याच्या रूपाचं माधुर्य तर आम्ही पाहिलं, पण त्याच्या नामाचं हे माधुर्य आम्हाला अनुभवता आलं. त्याचं रोजच दर्शन घडत होतं. त्याच्या दर्शनाशिवाय जीवनामध्ये चैन पडत नव्हतं. ती गोपिका सांगते, नारदजींना लक्षात घ्या प्रसंग सगळा. आणि हे सगळं घडत असताना तो हळूहळू मोठा होतोय. त्याच्या सगळ्या बाललीला आम्ही पाहतोय. हळूहळू तो रांगणारा रंगनाथ बाळकृष्ण तळे बेतळ वाहत टिकी ते डाव्या हा प्रसंग फार थोड्या लोकांना अनुभवता येतो. ज्यावेळेस छोटं बाळ असतं ना, ते रांगायला लागतं आणि रांगत्यानंतर ते हळूहळू चालायला लागतं. तो बसण्यानंतर रांगण्याचा आणि रांगण्यानंतर उभं राहून चालण्याचा जो प्रयत्न करतो तो कालावधी फार थोडा असतो. जीवनामध्ये फार काळ माणसाला रांगता येत नाही म्हणजे कसं की तो कालावधी काही दिवसांचा असतो, फार तर काही महिन्यांचा असतो. परत तो प्रसंग पाहता येत नाही. माणूस एकदा मोठा झाला की चालू लागतो, चालायला लागला की पळू लागतो. कन्हैयाला आम्ही रांगताना पाहिलंय, त्याला उभं राहताना पाहिलंय. आणि बाळ एकदा उभं राहिलं की आईला होणारा आनंद फार मोठा असतो. माझं बाळ उभं राहिलं, त्याने पहिलं पाऊल टाकलं, इतका आनंद त्याला त्या आईला होतो. आम्हालाही त्याला पाहून इतका आनंद व्हायचा. आणि जसा तो चालायला लागला, पळायला लागला, त्याच्या पायातील पैंजण वाळू लागले आणि त्याच्यामध्ये आम्ही मोहून गेलो. डबल उत्तर निघायचे काय लवकर संपवायचं असं विचार दिसतो. लगेच जागीनंतर करून जय विठ्ठल करायचं. त्याच्या पायातील पैंजण इतके सुंदर ऋणधुनू पायी वाजती वाळे दाविती पाऊले कृपानिधी. सुंदर असं वर्णन आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं. काय भाग्य असेल त्या गोपिकेचं. विश्व चालवणारा भगवंत ज्यावेळेस कोणाचा तरी आधार घेऊन चालतोय, त्याचे पाऊल एक एक पाऊल पडतंय आणि त्याला चालवणारी त्याची माता आहे यशोदा मैया. त्या गोपिका येत आहेत, त्याच्यासोबत खेळतायत. कडीने गोपिका गोल करून उभे राहतात. गोपिका त्याला म्हणतायत, माझ्याकडे ये, चल, मी तुला खाऊ देते, मी तुला लोणी देते, माखन देते. तिच्याकडे हळूहळू चालत जातोय, पळतोय. तिच्याकडे झेपा होतोय तो कन्हैया. आणि जिच्याकडे झेपाविलं तिच्या भाग्याचं कौतुक काय करावं. बाकीच्या गोपिका तिच्याकडे अशा पाहतायत, डोळ्यामध्ये असूया त्यांच्या जडते, माझ्याकडे कधी कान्हा येईल. ती सांगते, कान्हा माझ्याकडे आला, त्याचा पहिला स्पर्श मला त्यावेळेस झाला. अतिशय लहान असणारा तो, आणि त्याचा स्पर्श, तो मातृत्वाचा स्पर्श, त्याने माझ्यातील मातृत्व जागृत केलं. त्या बाळाला मी स्पर्श केला. अतिशय मऊ मखमली असणारा त्याचा स्पर्श ज्यावेळेस मला जाणवला, अंतःकरण रोमांचित झालं. घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. दृष्टी त्याने फेडीला, त्याने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडीला दृष्टीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. नाना साधनांच्या केला खटपटा. अनेक साधन
अनेक जन्मांतरीचं भाग्य माझं उदयास आलं आणि ज्यावेळेस भगवंताचं मला प्रत्यक्ष दर्शन घडलंय त्याचा तो स्पर्श कधीच विसरता येणार नाही. आणि ज्या दिवशी त्याने मला स्पर्श केला त्या दिवशीपासून मी त्याच्या प्रेमामध्ये पडले. त्याच्याकडे सतत पाहावं, त्याचं नामस्मरण करावं, त्याचंच चिंतन करावं. घरातील काम करत असताना सुद्धा फक्त तोच माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. एकीकडे तो वाढतोय, मी देखील त्याच्याबरोबर. त्याच्याकडे एकही दिवस असा गेला नाही की त्याला मी पाहायला गेले नाही. तो मोठा होतोय, पोपळांसमवेत खेळतोय. खेळता खेळता तो प्रत्येकाच्या घरी जाऊन चोऱ्या करू लागला. मलाही वाटायचं त्याने माझ्याकडे यावं. रोज मी त्याची विनवणी करायची, अरे रोज सगळ्यांच्या घरी जातोस, माझ्याकडे कधी येशील. आणि एक दिवस तो प्रसंग घडला. ती गोपिका सांगते, मी पाणी आणण्याकरता यमुना किनारी चालले होते. समोर कन्हैया खेळत होता त्याच्या मित्रांसमवेत. आता कन्हैया 4-5 वर्षांचा झाला होता. आपल्या गोपाळांसमवेत, मित्रांसमवेत तो खेळतोय. रोज कोणाच्या तरी घरी जाऊन त्यांनी चोरी करावी, दही दूध तूप लोणी खावं आणि त्या गोपिकांनी त्याच्याकडे त्याच्या आईकडे गाराने घेऊन जावं हे रोजच ठरलेलं. त्यांच्या समवेत मी सुद्धा जायचे, पण माझ्याकडे मात्र तो कधी आला नाही. माझं भाग्य कमी पडतंय की काय असं मला वाटू लागलं. त्या दिवशी जात असताना मी त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे पाठमोरा करून उभा होता. माझ्याकडे त्याची पाठ होती. मनामध्ये विचार आला, अरे कन्हैया कधी येशील तू माझ्याकडे? बालपणापासून तुम्हाला वेध लावलेस आणि तू जर माझ्या घरी येणार नसशील तर या जीवनाचा उपयोग काय? तू माझ्याकडे यायला हवंस. खरं तर जोपर्यंत जीवनामध्ये भगवंताचं प्राकट्य होत नाही तोपर्यंत ते जीवन व्यर्थ आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. येण्या जाण्याला प्रतिबंध होणं अर्थात भगवंताची भेट होणं हे मानवी देहामध्ये अपेक्षित आहे. आणि तू जर इथे आला असशील, तू जर माझ्या घरी जर येणार नसशील तर माझ्या जीवनाचा उपयोग काय? मनामध्ये ती भगवंताची विनवणी करते. भगवंताने विचार केला, ही माझी खरी भक्ती, खरी गोपिका आहे, हिची खरी भक्ती माझ्यावर आहे. तो खेळतोय आणि खेळताना त्याने अचानक माझ्याकडे वळून पाहिलं आणि जसं माझ्याकडे त्याने वळून पाहिलं माझ्याकडे पाहून तो हसला. गालातल्या गालामध्ये तो हसत होता. खरं तर कन्हैया नेहमीच हसत असतो. हसावं कसं की त्याने जगाला शिकवलंय. माझ्याकडे पाहून तो हसला. त्याचं हास्य मी पाहिलं. खरं तर हसण्याचे 32 प्रकार सांगितले जातात. स्मित हास्य वेगळं, मोठ्याने हसणं वेगळं, गालातल्या गालात हसणं वेगळं, कुत्सितपणे हसणं वेगळं, मोहून गेल्यानंतर चेहऱ्यावरती येणारं हास्य वेगळं, डोळ्यातून ओसंडून वाहणारं हास्य वेगळं. खरं तर हे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत हास्याचे. प्रहास त्याला म्हटलंय, अट्टहास म्हटलंय, स्मित हास्य म्हटलंय. वेगवेगळे हास्याचे प्रकार आहेत. तू माझ्याकडे पाहून स्मित हास्य करतोय. जणू हसण्याचे वेगवेगळे प्रकार मी आता तुम्हाला सगळे सांगत नाही, पण समोरच्याच्या मनातील ओळखल्यानंतर येणारं जे हसू आहे ते हसू काही वेगळं असतं. तसं हसू मला त्याच्या चेहऱ्यावरती दिसलं. मला वाटलं याने माझ्या मनातील विचार तर ओळखला नाही ना, हसतोय म्हणजे कदाचित असेलही. मी तशी पुढे गेले, पाणी आणल्यानंतर त्याच्याकडे पाहते. तो माझ्याकडे परत तशाच नजरेने पाहत होता. तेच हास्य त्याच्या गालावरती विलसत होतं. मी घरी आले आणि माझ्या कामाला लागले, परंतु मला मात्र त्या हास्याचा विसर पडेल. त्याने एवढं मनाला वेधून घेतलं. प्रत्येक गोष्ट करत असताना मला असं वाटायचं तो माझ्या शेजारी उभा आहे, तो माझ्याकडे हसतोय. प्रत्येक वेळेस मला त्याचा भास व्हायचा. दिवसभर मी काम करत होते, मंथन करत होते. घरातील केर कचरा काढत असताना असेल, स्वयंपाक करताना असेल, पतीची सेवा करत असताना असेल, प्रत्येक वेळेस तो माझ्या आजूबाजूलाच उभा आहे असं मला सतत जाणवायचं. सायंकाळची वेळ झाली. तो माझ्याकडे पाहून हसला. मग आज येईल का तो माझ्याकडे चोरी करायला? मला प्रश्न पडला. आणि ती मनामधून त्या भगवंताला जणू काय आर्जव करतीये की मी एकटीच या रंगमहालामध्ये बसलीये. चारही बाजूने मी 4 पडदे लावलेत आणि तुमची वाट पाहते प्रभू. तुम्ही याल आणि मला दर्शन देऊन कृतार्थ कराल. बैसले मी होते रंग महाली, बैसले मी होते रंग महाली, अरसे लावियने चारी
लाविले चार प्रभू माझ्या मंदिरी कधी तरी याल प्रभू माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल बैसले मी होते मी रंगमहालामध्ये बसलीये. कडेने चारही दिशांना चार आरसे लावलेत. स्वतःचं प्रतिबिंब मी पाहते. स्वतःच्या ठिकाणी मी रममान झालीये. प्रतिबिंब पाहणं म्हणजे स्वला पाहणं, स्वतःला पाहणं. आपण जे म्हणतो सोहम ही जी साधना आहे, स्वतःला स्वतःमध्ये भगवंताचा अनुभव घेणं, तो मीच आहे अशी भावना करणं, स्वतःला पाहणं म्हणजे समाधी आहे. ही अवस्था रंगमहालाची नाही, ही अवस्था ध्यानाची आहे. स्वतःकडे पाहणं, स्वतःच्या ठिकाणी रममान होणं, ती समाधी लावली आहे. आता समाधीमध्ये ती भगवंताचं आवाहन करते, प्रभू तुम्ही माझ्या मंदिरी कधीतरी याल. त्याची मी वाट पाहते. रात्रीची वेळ झाली, सगळेजण सामसूम झाली आहे. मी रात्रीचा तो आला. त्याच्या पावलांचा आवाज माझ्या कानामध्येच बसला होता आणि तो यावा म्हणून मी दरवाजा उघडा ठेवला होता. घरामध्ये त्याने प्रवेश केला. स्वयंपाकघरामध्ये तो गेला. त्याच्या करताच बनवून ठेवलेलं लोणी त्याचा सहज हात पुरेल अशा ठिकाणी मी ठेवलं होतं. तो आतमध्ये आला. एकटाच होता, सोबत कोणीच नाही. प्रवेश करून आतमध्ये आला. मी त्याला पाहत होते. अनिमेष नेत्रांनी त्याच्याकडे मी पाहत होते. तो आतमध्ये गेला. छोटासा असणारा कन्हैया तसा आतमध्ये गेला. ते लोणी पाहिलं. त्याच्या करताच ठेवलेलं ते नवनीत त्याच्या करताच समर्पित केलेलं त्यांनी यथेच्छ खाल्लं. खाल्ल्यानंतर आजूबाजूला पाहिलं, कुणीच नाही. त्याला पकडावं असं मला वाटलं, परंतु त्याला कसं पकडावं, तो तर अंतर्बाह्य व्यापून राहिला. पकडावं कसं मला प्रश्न पडला. त्याच्याकडे मी फक्त पाहतेय. त्याने माझ्याकडे कृपा कटाक्ष टाकला. माझ्याकडे पुन्हा पाहून तो एकदा हसला आणि घराच्या बाहेर निघून गेला. जसा तो निघून गेला मी त्याच्याकडे पाहतच राहिले. सकाळी तो माझ्याकडे पाहून हसला होता. ते मनामध्ये आलेला विचार ओळखल्यानंतर आलेलं हसू होतं आणि आत्ताचं जे हसू आहे, बघ तुझी इच्छा मी पूर्ण केली असं असणार हसू त्याच्या चेहऱ्यावरती मला दिसत होतं. कन्हैया निघून गेला आणि मग मात्र माझ्या जीवनाची तळमळ, जीवाची तळमळ सुरू झाली. मला त्याच्याशिवाय चैन पडला. तो घरी आलाय, जवळ येऊन अगदी माझ्या काही अंतरावरून गेलाय, माझ्या समोर आला, दर्शन देऊन गेला. त्याने मला कृतार्थ केलं. मला वाटलं होतं तो माझ्या घरी येईल, मला शांतता लावेल, माझं जीवन कृतार्थ करेल, पण घडलं उलटच. तो जसा माझ्याकडे आला, मला शांतता जी एवढी होती आतापर्यंत होती ती तिची ओढ होती. त्याने यावं, जीवन कृतार्थ करावं अशी असणारी ओढ, ती ओढ संपली आणि आता विरह सुरू झाला. तो आला, दर्शन देऊन गेला. काही क्षणांचा असणारा त्याचा सहवास जसा मला लाभला, मग मात्र माझ्या शरीराचा दाह सुरू झाला. मला त्याच्याशिवाय चैन पडेना. त्याने यावं आणि मला भेट देऊन कृतार्थ करावं. माझं मन मला कर्म नाही, माझं मन वेड झालं त्याच्या भेटी करता, त्याच्या दर्शना करता. डोळ्यांची अशी ओढ निर्माण झाली, मी कधी पाहिल त्याला. माझं शरीर त्याच्या स्पर्शा करता, त्याच्या भेटी करता आतुर झालंय. कन्हैया रे, कन्हैया रे, कान्हैया रे, जगजी कन्हैया रे, कन्हैया रे, कान्हैया रे, जगजी
कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा आर्जव करते मी त्याला एकदाच भेटते तू एकदा येऊन गेलास आणि मला तुझ्याशिवाय आता चैन पडत नाही मन वेडे रमतची नाही माझा कृष्ण भेटवा बाई अशी माझी अवस्था झाली काय करावं शरीराचा दाह होतोय मी माझ्या दालनाची खिडकी उघडली बाहेर पाहिलं तर थंडगार वारा वाहतोय आणि त्याच वेळेला अवकाशामध्ये मेघ जमा झाले तर त्या मेघांचा वर्ण मी पाहिलाय चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसणारे कृष्ण वर्ण ते मेघ ते गर्जना करतायत त्याच्याकडे पाहून पुन्हा मला त्या भगवंताच्या मेघवर्ण असणाऱ्या भगवंताची आठवण झाली त्या मेघांचा आवाज तसा कानावर पडू लागला आणि तसा मेघांचा आवाज तो कानावरती पडणारा आवाज आहे तो अंतःकरणामध्ये अधिकच विरह वेदना जागृत करतोय तो वारा वाहतोय घनु वाजे घुनघुना वारा वाहे रुणझुना भवतारोप हा काना मज पिटवा का बाहेर जावं तर त्या कृष्ण मेघांकडे बघून मला कन्हैयाची आठवण व्हावी तो जो वारा आहे थंडगार वारा तो माझ्या शरीराला शीतलता देण्याऐवजी अधिकच उष्णता देत होता विरहाची वेदना जागृत करत होता मी घरामध्ये आले चंदनाचा लेप शरीराला द्यावा आणि ते शरीराचा दाह कमी करावा म्हणून मी ते चंदन घेतलंय स्वतःच्या अंगावर त्याचं लेपन करू लागले परंतु हाय त्या चंदनाच्या लेपाने सुद्धा शरीराचा दाह कमी होण्याऐवजी अधिकच वाटू लागला चंदनाची सेज नितळवोनी की पोळे आगी सारखी वेगी विधवा का ती माझी अवस्था झाली कधी सकाळ होती आणि मी कधी त्या कन्हैयाला पाहण्याकरता जाते अशी मनाची अवस्था झाली रात्रभर मी बेचैन आहे तळमळ करते तडफड करते तो कधी भेटेल एकदा भेट देऊ तो निघून गेलाय परत त्याने यावं जीवन कृतार्थ करावं मला एकटेला सोडू नये मला असं सारखं वाटत होतं कधी सकाळ होते कधी मी त्याला भेटायला जाते एक एक क्षण त्याच्याशिवाय त्याच्या विरहामध्ये अतिशय दुःखामध्ये मी कंठ दिले डोळ्यातून अव्य हदमाने अश्रुधारा चालू आहेत कोणाला सांगता येईना जसं एखादं शस्त्र असावं काही शस्त्र असे असतात की तलवारीसारखी असतात आतमध्ये गेले की परत मागे ओढता येतात आत गेले की बाहेर काढता येते ती तलवार तिला समशीर असे म्हटलं जातं ती असणारी तलवार काही शस्त्र मात्र असे असतात की त्याच्या पुढे असं थोडंसं वाकडं असा भाग केलेला असतो ती कट्यार वगैरे त्याला असं म्हणतात त्या कट्यारीला पुढे असं थोडंसं वाकडं एक आकडा असतो आणि ते जर काळजामध्ये जर खुपसलं ना एखाद्या हृदयामध्ये जर खुपसलं तर त्यावेळेला अशी गोष्ट घडते की ते मागे काढता येत नाही बाहेर काढावं तर काळीज फाडून ते बाहेर येईल आणि आतमध्ये ठेवावं तरी त्याचा विरह होत राहील आत ठेवावं तरी त्रास आहे बाहेर काढावं तरी त्रास आहे जगण्याचा कोणताच मार्ग शिल्लक नाही त्याला अंतःकरणामध्ये ठेवून तरीही वेदनाच आहेत आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील वेदनाच आहेत सकाळ झाली मी यशोदेकडे गेले भांडण्याकरता गेले रात्री माझ्याकडे येऊन त्यांनी चोरी केली म्हणून सांगायला गेले जशी गेले तावातावानी भांडत होते समोर यशोदा मैया जशी उभी राहिली तिला सांगू लागले तुझा कन्हैया माझ्याकडे आला रात्रीच्या वेळेला त्याने दरवाजा उघडला घरामध्ये शिरला दही दूध दोन्ही त्याने सांडवलं खाल्लं नासाडी केली ताकाचे डेरे त्याने उलंडून दिले हे सगळं मी सांगत होते आणि तेवढ्यात माझ्या समोर कन्हैया आला यशोदेने मला पाहिलं मला म्हटली का ग त्याने तुझं किती दही दूध नसवलं मला सांग त्याचं 10 पट मी तुला धरून देते चल हे ज्यावेळेस त्याने सांगितलं यशोदा मैया म्हणाली माझे हातपायच गळाले समोर कन्हैयाला पाहिलं मी त्याला सांगितलं खरं सांगू
मला याची तक्रार नाही करायची, याला भेटण्याकरता मी आली, हे फक्त एक निमित्त आहे. मला भांडायचं नाही, माझं भांडण वेगळ्या कारणाकरता आहे. तो मला सोडून आला, हा आलेला मला राग आहे. तो मला घेऊन का नाही आला, किंवा तो माझ्याजवळच का नाही राहिला? एक तर माझ्याकडेच थांबायचं, यायचंच होतं तर मग परत कशाला आला? एक तर त्याने माझ्याकडे यावं किंवा मला त्याच्याकडे घेऊन यावं. मला त्याच्यासोबत आता राहायचंय, मला घरी जायचं नाही. ती गोपिका त्या यशोदेला म्हणते, यशोदा म्हटली, तू वेडी झालीस का? तुझ्या मनामध्ये काय विचार आले त्याचा विचार तरी तू करतेस का? तुला भान आहे का तू काय बोलतेस याचं? ती म्हटली, मला काही समजत नाही, काय करावं? मी यशोदेला सांगितलं, यशोदे बस, मला काही नको, तुझा कन्हैया फक्त मला हवा आहे, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. तिने सांगितलं, हे बघ, तू त्याच्यावर प्रेम करतेस इथपर्यंत ठीक आहे, परंतु नाही त्या गोष्टीचा अट्टाहास तू करू नकोस, तू गप गुमान घरी जा. मी घरी आले. घरी आल्यानंतर स्वयंपाक जशी करू लागले, स्वयंपाक करताना मला असं वाटायचं की तो माझ्या आजूबाजूला उभा आहे. त्याने बासरी वाजवायला जशी सुरुवात केली आणि त्याच्या बासरीचे स्वर इतके मंजूळ आहेत की मी स्वयंपाक करत असताना मी त्याला विनवणी करते, बाबा रे, तू अशा वेळेस तरी बासरी वाजवू नकोस. तुझी बासरी ऐकल्यानंतर ते जे वाळलेले लाकडं आहेत ना, ते इतके द्रवीभूत होतात, त्यांच्या ठिकाणी द्रवीभूत झाल्यानंतर ते ओले होणारे लाकडं, त्याच्यामुळे माझी चूल भिजून जाते आणि स्वयंपाक करायचा राहून जातो. तू अशा वेळेला किमान स्वयंपाकाच्या वेळेला तरी किमान तू बासरी वाजवू नकोस. मी त्याला सांगितलं. स्वयंपाक मी कसा बसा उरकला. सासूबाईने सांगितलं पाणी आणायचं. मी पाणी आणण्याकरता आले आणि रात्रीपासून अंतःकरणामध्ये बसलेला तो कन्हैया बाहेर काढण्याचा प्रयत्न मी इथे करते. तुम्ही महर्षी आहात, कृपा करून मला सांगा, त्याला मी अंतःकरणातून कसं बाहेर काढू मला सांगा. ते म्हटले, तुला सांगू का, तू आता घरी जा. तिने सांगितले, ते आता जमणार नाही, आता मी एकदा त्याला समर्पित झाले ना, आता मी मागे जाऊ शकत नाही. हा माझा नियम आहे, हाच माझा नेम की आता मी परत माघारी फिरणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात हाची माता न पिरे माघारी, हाची माता न पिरे माघारी, हाची माता न फिरे माघारी, हाची महर्षींना ती गोपिका सांगते की हाची माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. एकदा त्याच्या शेजारी मी बसले ना, आता माझा नियम आहे, मी आता माघारी परत जाणार नाही. आता मला त्या संसारामध्ये जाण्याची इच्छा वाटत नाही. त्याच्यामध्ये थांबण्याची कारण का, एकदा याची गोडी मला लागली, संसाराची गोडी आपोआपच कमी होत जाईल. मला आता परत जाण्याची इच्छा नाही. त्याने माझा स्वीकार करावा. त्याने सांगितलं, पण तू म्हणतेस स्वीकार करावा, पण तो तुझा स्वीकार करेल का, तुला काय वाटतं? ती म्हणली, कदाचित तो माझा स्वीकार करेल की न करेल मला माहित नाही, पण प्रेमामध्ये एक बळजबरी असते. ती बळजबरी मी या ठिकाणी वापरणार आहे. त्याला काही वाटेल, मला घेणं नाही. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. तो माझ्याशिवाय जगू शकेल की नाही मला माहित नाही, पण मी मात्र त्याच्याशिवाय जगणार नाही. हा माझा नियम झालाय. आणि मी त्याच्या घरामध्ये शिरणारे. घररेखी झाले पट्टराणी बळे, घररेखी झाले पट्टराणी बळे, घररेखी झाले पट्टराणी बळे,
घररिगी झाले पट्टराणी वळ मी त्याच्या घरामध्ये स्वतः शिरले आणि त्याची पट्टराणी झाली. सेविका वगैरे होण्याचा माझा विचार नाहीच. जे व्हायचंय ते त्याच्या अगदी जवळ जायचंय. त्याची पट्टराणी मी झाले. त्याच्या दृष्टीने असेल की नाही माहित नाही, पण मी माझी तर मात्र त्याची पट्टराणी आहे. त्याच्याकडे अनेक राणी असतील, 16,108 बायका जसं तुम्ही सांगितलं असतीलही, मला घेणं नाही. मी मात्र त्याच्याकरता स्वतंत्र आणि स्पेशल आहे, खास आहे, हे मला माहिती आहे. तो माझा सखा आहे आणि म्हणून मी त्याची खास आहे. सखा आणि खास एकच शब्द उलटा फिरवला की तो माझा सखा आहे कारण मी त्याची खास आहे असा असणारा कन्हैया. आणि मी त्याला मनाने वरलंय. आता मला कोणीच नको. धनंजयने विचारलं, तुला माहितीये का तू ही किती मोठं धाडस करतेस? ते म्हटले, तुम्हाला माहितीये का प्रेमामध्ये निर्भयता नावाचा एक गुण असतो. जो माणूस प्रेमामध्ये असेल ना तो कशालाच घाबरत नाही. एखादी 18-20 वर्षांची तरुणी असेल, कुत्रं भुंकलं तरी तिला भीती वाटते. पण ज्यावेळेस त्याच मुलीचा विवाह होतो, 1-2 वर्षानंतर तिला एक छोटासा मुलगा होतो आणि ती जर त्या बाळाला घेऊन रानामध्ये गेली आणि समोर प्रत्यक्ष एखादा वाघ जरी येऊन उभा राहिला तरी त्या बाळाचं रक्षण करण्याकरता एरवी कुत्र्याला घाबरणारी ती तरुणी त्या बाळाच्या रक्षणाकरता वाघाची देखील झुंज देऊ शकते. ही त्या प्रेमामध्ये असणारं सामर्थ्य आहे. त्या तरुणीकडे एवढं सामर्थ्य आलं कुठून? माझ्या बाळाचं रक्षण मला करायचंय, ती जीवावर उदार होते. याचं कारण प्रेमामध्ये निर्भयता नावाचा गुण असतो. जर सामान्य प्रेमामध्ये जर निर्भयता असेल तर प्रत्यक्ष भगवंतावरील प्रेमामध्ये निर्भयता का नसावी? तो तर संपूर्ण विश्वाचा मालक आहे. तो बळीयाचा अगदी महाबलवान असा असणारा तो असा श्यामसुंदर, त्याच्या एकदा संगतीमध्ये गेल्यानंतर मला कशाची भीती? लोक काय म्हणतील, लाज भय शंका दुराविला मान, मला या गोष्टींची भीती वाटत नाही. मी आता निर्भय झाले. याचं कारण बळीयाचा अंग बळीयाचा अंग संग झाला आता. बळीयाचा अंग संग झाला बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता. तुका म्हणते गोपिका म्हणते
त्या बळीयाच्या संगतीमध्ये मी गेले, त्याचा अंगसंग मला झालाय. आता मला कोणालाच घाबरण्याची गरज नाही. मी आता कशाला घाबरत नाही. लौकिक अर्थाने तर सामान्य व्यवहारातील लोकांना घाबरण्याचं मला कारण नाही. ते मला कोणीही काहीही म्हणू द्या, हरकत नाही, कारण मी त्याला समर्पित झाली आहे. आणि मला आता माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा लौकिक पारलौकिक जीवनाची ही चिंता नाही. मी माझ्या पतीला सोडून त्याला वरलंय, त्याच्या भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केलंय. माझ्याकडून पाप घडत असेल की पुण्य घडत असेल मला घेणं नाही. मला फक्त तो भगवंत हवा आहे. आणि त्याच्या करता मी या ठिकाणी व्याकुळ झाली त्याच्या भेटी करता. आणि मला विनंती आहे माझी तुम्हाला की कृपा करून माझा हा विरह तुम्ही दूर करावा. एक तर त्याची मला भेट घडवा, अन्यथा माझ्या अंतकरणातून त्याला बाहेर काढून टाका. तुम्हाला आता सहन होत नाही, तो अंतकरणामध्ये रुतून बसलाय, त्याला बाहेर काढा, अन्यथा माझे प्राण जातील, असं तिने सांगितलंय. नारदजी म्हणाले, खरंच ही गोपिका सामान्य नाही. आत्तापर्यंत अनेक भक्त मी पाहिले, परंतु भगवंताच्या विरहामध्ये तद्विस्मरणे परम व्याकुलता, भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ होऊन रडणं ही परमोच्च असणारी भक्ती आहे. नारदजीने सांगितलंय. आणि मग मात्र त्यांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलं, यथा व्रज गोपिका नाम. खऱ्या भक्त जर कोणी असतील तर गोकुळामध्ये असणाऱ्या गोपिका आहेत. एक एक गोपिका जर आपण पाहायला गेलो तर अशा प्रकारे त्यांनी केलेलं. गोपिकांचा जर विचार करू गेलो त्यांच्याबद्दल विस्तार मी आता करत नाही, परंतु गर्ग संहितेमध्ये, स्कंद पुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये वर्णन सापडतं. एका ऋषीने 10 अब्ज वर्ष एका पायावरती उभं राहून भगवान श्यामसुंदराचे आणि भगवान राधाराणीचे एकमेकाच्या हातामध्ये हात घेऊन उभे आहेत अशा प्रतिमेचं ध्यान करून भगवंताच्या अष्टाक्षरी मंत्राचा 10 अब्ज वेळा जप केला. त्यावेळेस ते एका गोपिकेच्या रूपामध्ये प्रगट झाले. जर एकेका गोपिकेचं एवढी तपश्चर्या असेल गोपिका होण्याकरता, तर ती किती मोठी भक्त असायला हवी याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नारदजीने सांगितलं, अशा गोपिका ज्या आहेत त्या भगवंताच्या खऱ्या भक्त आहेत. आणि या गोपिकांच्या अनुसरणाने, त्यांच्या स्मरणाने देखील आपल्या जीवनामध्ये गोपीभावाची प्राप्ती होऊ शकते. नाहीतर शुकदेवांसारखे परमहंस शिरोमणी जन्म घेताच जे वनामध्ये निघून गेले, त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नाही, देहाचाही ज्यांना विसर नाही, त्यांनी एखाद्या गोपिकेचं वर्णन करावं हे मनाला न पटण्याजोगं आहे. ज्यांच्या दृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुषाचा भेदच नाही, त्यांनी गोपिकांचं वर्णन करावं. याचा अर्थ त्या गोपिका तेवढ्या विशेष कोणीतरी असाव्यात. आणि म्हणून शुकदेवांनी त्यांचं वर्णन केलंय. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा असणाऱ्या या गोपी आणि ह्या गोपिकांसारखी जीवनामध्ये भक्ती जर आली तर निश्चितपणे जीवनामध्ये गोपीभाव प्राप्त होईल. गोपीभाव प्राप्त होण्याकरता भगवंताकडे जायला आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागतं. आणि त्याच्याकरता हा काला आहे. काला 3 प्रकारे केला जातो. खरं तर पहिला आहे दहीलाईचा काला, तो स्थूल शरीराला पुष्ट करतो. दुसरा आहे हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा असणारा जीव शिव ब्रह्मा ऐक्याचा असणारा जो काला आहे. एका काल्यातून दुसऱ्या काल्यामध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्या काल्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. भगवंताने आपल्या गोपाळांसमवेत गायी चालत असताना ज्या लीला केल्या, त्या लीलांमध्ये असणारी काला ही एक प्रकारची लीला आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांना प्रसाद देणे. प्रसाद देतो पंढरीनाथ, तो प्रसाद देण्याचं कार्य भगवंताने केलंय. 2 ठिकाणी काला झाला. एकतर यमुना नदीच्या किनारी भगवंताने गोपाळांसमवेत काला केला, त्यावेळेस भगवंत प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि दुसरा काला केला भगवंताचे असणारे अवतार संतांनी त्या काला केला चंद्रभागेच्या वळवंटामध्ये. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. किंवा मग एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांस दिला ह्या वाटी. माऊलीने देखील सगळ्यांना काला वाटलाय.